नमस्कार, मी निलेश श्रीधर डफरे, सरपंच गटग्रामपंचायत गावठा मसाळा. ही जी ग्रामपंचायत तुम्हाला दिसते आहे ही आता 2 वर्ष झाले आम्हाला इथं पदग्रहण करून. इथल्या गावातली जनतेनं एकमतानं निर्णय करून एकच जोडी निवडून आणली आहे. त्यामुळे हा 2 वर्षाचा जो विकास आहे त्याची गाथा तुमच्या समोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. तर ही ग्रामपंचायत आता लगेच मागच्या वर्षी आपली ISO दर्जा प्राप्त ग्रामपंचायत झाली. ग्रामपंचायतची रंगरंगटी बाहेर ग्रामपंचायतीला एक पोर्ट्रेट लावलेला आहे. तिथं जे इतिहासात होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज, APJ अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महान पुरुषांचे चित्र तिथं आपण भिंतीवर लावून भिंत बोलकी केली आहे. तसंच ग्रामपंचायतीचे विषय सांगायचं म्हणजे मागच्या वर्षीपासून ग्रामपंचायत QR कोड, जेणेकरून पैसे नसल्यामुळे भरपूरसे लोक कधी कमी जास्त होत होते, त्याच्यामुळे वापस जात होते. पण आता तोही विषय संपलेला आहे आणि आता ऑनलाईन पेमेंट करून आपलं टॅक्स भरणं वगैरे करत आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आपण 50% सूट दिली होती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकांना. रहिवासी निवासी जे होते त्यांच्यासाठी सूट दिली होती. त्याची तारीख 31 मार्च होती, ती आता संपलेली आहे. आणि ही सूट देण्यामागचं कारण म्हणजे असं की जेवढे काही थकीत होते ज्यांनी 5-5 वर्ष 10-10 वर्ष टॅक्स भरलेला नव्हता, त्यांनी आता पुढच्या वेळेस म्हणजे 26-27चा टॅक्स न थांबवता, टॅक्स काही खूप मोठा नसतो, तुमच्या दैनंदिन गरजाचा जर हिशोब काढला तर त्याच्यापेक्षा खूप कमी टॅक्स हा ग्रामपंचायतीचा असतो. पण काही कारणास्तव भरत नाही. देख लेंगे कर लेंगे, क्या कर लेंगे ग्रामपंचायत, या अशा काहीतरी मनोवृत्ती असतात, त्याच्यामुळं टॅक्स हा थकलेला असतो. पण या 50% ऑफमध्ये अशा काही गोष्टी लक्षात आल्या, लोकांचे मेसेज आले, लोकांचे फोन आले कि हमने तो पहले भर दिए, हमारा कैसा, यानी हमने जो भरे तो हम पागल थे क्या, और जो लोगों ने नहीं भरे वो अच्छे हैं. इसका मतलब आहे आता दूरगामी परिणाम असेही होऊ शकतात की पुढच्या वेळेस टॅक्सेशन यासाठी खूप कष्ट करावे लागेल, असा एक मेसेज त्याच्यातून एक निर्देशनात येत आहे. त्याचप्रमाणे बंधारा बांधलेला आहे. बंधारा याच्यासाठी बांधला की उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते. समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये खूप चांगल्या गोष्टी घेण्याचं एक सौभाग्य प्राप्त झालं की आपण माझी वसुंधरा, नॅशनल पंचायत आणि समृद्ध पंचायत राज अभियान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जवळजवळ एकमेकाशी सलग असल्यामुळे कामं करायलाही सोपं जात आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्यात गुराढोरांना पाणी पिण्यासाठी व पाण्याची पातळी वाढण्यासाठी या बंधाऱ्याचा आम्हाला आमच्या गावाला चांगला उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे मृत्यू हा अटळ असतो, पण तेव्हा त्या ठिकाणी जळणारा मनुष्य व त्याच्या अंत्यविधीत आलेले माणसं, लोक दुःखी सगळे असतात, त्यांना एक तिथे आल्याच्या नंतर प्रसन्न वाटलं पाहिजे किंवा त्यांच्या बसाउठाची व्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी आपण घाटाची रंगरंगटी, बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, तसंच सोलर हायमास लाईट वगैरे तिथं आपण त्या घाटामध्ये लावलेला आहे. आणि त्या घाटाला आपण एक नाव पण दिलेलं आहे, गंतव्य म्हणून. त्याच्यानंतर बाबासाहेबाचं स्मारक, बाबासाहेबांची मूर्तीचं पूर्ण पेंट वगैरे सगळं अस्तव्यस्त झालं होतं. त्याचे पेंटिंग, त्या सगळं छत्रीची, त्याच्या डायसचं सगळं पेंटिंग वगैरे करून तिथं गट्टू वगैरे लावून आपण तोही परिसर चांगला सुंदर केला आहे. तिथे बसाची वगैरे व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे हनुमान मंदिरात जवळही आपण गट्टू लावले आहे, विहिरीची रंगरंगटी केली आहे. त्याच्यानंतर नागोबा मंदिर पण आहे त्या गावात, त्याची पण पेंटिंगचं काम आता लगेच सुरूच आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये सर्व जेवढे रस्ते आहे कवठा, तसा आमची मोठी ग्रामपंचायत आहे कवठा मसाळा गटग्रामपंचायत आहे. क्षेत्रफळ खूप मोठं असल्यामुळे विकास कामं हे कितीही केले तरी दिसत नसते. त्याचप्रमाणे गोबर गॅस, आपण गोबर गॅसही लावलेली आहे. आपल्या
कुईटे म्हणून ते त्यांच्या घरी घर आणि शेत एकत्र असल्यामुळे त्यांच्याकडे जनावर पण आहे. आणि उरलेलं जे स्लरी असते त्या स्लरी आपण शेतात टाकून त्याचं खतामध्ये रूपांतर होत. त्याचप्रमाणे आपण नर्सरी तयार केलेली आहे. स्वतःचीच नर्सरी आहे आपली ग्रामपंचायतीची. त्या ग्रामपंचायतीमध्ये आपण गांडूळ खताचा प्रोजेक्ट लावलेला आहे. आपण सुरुवातीला 1 किलो गांडूळ आणले होते. आता त्या 1 किलोचे गांडूळ आपल्याजवळ नाही म्हटलं तरी 40 किलोच्या वर आपल्याजवळ ते गांडूळ झालेले आहे. आणि गांडूळ खताची विक्री ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी भरपूरसे लोक शहरी भाग असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी 2-4 कुंड्या असतेच गुलाबाच्या म्हणा कोणत्याही फुलाच्या वगैरे, तर ते लोक घेऊन जातात. आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतीला एक आर्थिक उत्पन्नाचा सोर्स तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे चावडी आहे आपल्या गावामध्ये, चावडी तयार केलेली आहे जेणेकरून आबाळवृद्ध जे म्हाताऱ्या माणसं आहे ते काहीतरी एक वेळ त्या वडाच्या झाडाखाली 111 वर्ष जुनं वडाचं झाड आहे, त्याला वट्टा बांधून तिथे एक मंदिरही बांधलेलं आहे. मंदिर आपण म्हणजे ते सगळं ठेकेदार वगैरे लोकांनी ते सगळं करून ते मंदिर वगैरे बांधलं. त्या ग्रामपंचायतचं काही एवढे हातभार नाही आहे, पण सामाजिक सलोखा म्हणून लोकांनी पण मदत केली आहे. कोणी सिमेंट वगैरे दिलं, कोणी लोखंड सळाका दिल्या, त्याच्यातून ते मंदिर उभारलं आहे. आणि तिथं वाचण्यासाठी पेपरही लावलेला आहे. लोक येतात, बसतात. खूप म्हणजे चांगलं एकंदरीत वातावरण चांगले झालेलं आहे गावात. त्याचप्रमाणे वाचनालयाची व्यवस्था आहे. वाचनालयात कप्पे करून सगळं बसवलेले आहे, म्हणजे कोणी कोणाला डिस्टर्ब होता कामा नये. त्या वाचनालयामध्ये कॅमेऱ्याची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, बाजूलाच सार्वजनिक शौचालय आहे, नाडेपचे टाके आहे, कचरा विलगीकरणाचं आपलं शेड आहे. त्याचप्रमाणे सभा मंडप आहे. कवठा ग्रामपंचायतच्या हद्दीत जिल्हा परिषदेच्या 2 शाळा आहे. दोन्ही शाळा बोलक्या भिंतीने मस्त रंगवलेल्या आहेत, छान सुंदरपैकी. व त्याच्यामध्ये आमच्या इथं उपजीविका म्हणून लोक भट्ट्यावर येतात, त्यांचे जे मुलं आहेत ते मुलंही शिक्षणाच्या प्रवाहातून दूर राहू नये म्हणून ते मुलं पण आमच्या अंगणवाडी, आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन शिकत आहे. गावामध्ये CCTV कॅमेरे आहे. सगळं गाव CCTV कॅमेऱ्यामध्ये नजरबंद झालेलं आहे. जगदंबा नगरची अंगणवाडी खूप सुंदर झाली आहे आणि तिथेही मुलांची स्ट्रेंथ चांगली आहे. त्यामध्ये आता अंगणवाडीमध्ये सगळंच आपलं लसीकरण, गरोदर मातांचा आहार आणि सगळ्यात औषधं वाटप वगैरे सगळं आता आमच्या गावातच होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे इलेक्शन होईल, जिल्हा परिषद म्हणा कोणत्याही समोरचे इलेक्शन होईल, आम्हाला अगोदर दुसऱ्या गावात जावं लागत होतं, कारण शासकीय इमारती नसल्यामुळे आमची घोडदौड होत होती. पण आता तोही विषय कायमस्वरूपी निघाला आहे. आमच्या गावातलं मतदान आता आमच्याच अंगणवाडीमध्ये होणार आहे. त्याच्यासाठी आपण निवडणूक निर्वाचन आयोगाला पत्र दिलं होतं. त्या अनुषंगाने त्याची पाहणी सुद्धा झाली आणि पोलीस विभागातर्फे त्याची चौकशी होऊन ओके करून ते सगळं पाठवण्यात आलं. आणि गावात भरपूरशा ठिकाणी सोलरचं आता जनजागृती होत आहे. आमच्या गावात मोठमोठे सोलर प्लांटही लागले आहे, जेणेकरून त्यांचा जे इलेक्ट्रिसिटीचा जो भार होता तो कमी होईल. आणि गावागावातही आता जनजागृती अवेअरनेस होऊन राहिलेली आहे. सूर्यघर, PM सूर्यघरच्या योजनेतून लाभार्थ्यांना खूप चांगला लाभ मिळत आहे. सबसिडीचा फायदा त्यांना होत आहे. आणि आता जसं जसं एकाने गावात जर लावलं तर तो सांगतो दुसऱ्याला की नाही तुम्ही लावून घे, असं होते. तो त्यांना सगळं ते समजून सांगतो आणि ते जे लावणारे लोक असतात त्यांची त्याच्यासोबत भेट घालून देतो. आणि ते लोक असे करता आता कवठा, मसाळा, गोविंदगड आणि जगदंबा नगर, वार्ड नंबर 4, चावडी अशा प्रत्येक ठिकाणी भरपूर प्रमाणात आता सोलरचा उपयोग करताना लोक दिसत आहे. शुद्ध पाणी देणं हे ग्रामपंचायतीचं आद्य कर्तव्य असते. त्यामुळे आमची जी शिखर समिती आहे, शिखर समितीचं ह्या नॅचरल पद्धतीनं पाणी फिल्टर होते आणि ते पाणी लोकांना नळाद्वारे आपण वाटत असतो. त्याचप्रमाणे आपण दोन्ही गावामध्ये मसाळा आणि कवठ्यामध्ये वॉटर फिल्टर लावलेले आहे. 5 रुपयात 20 लिटर पाणी भेटते त्यांना आणि शुद्ध पाणी असते. त्याच्यामुळे लोकांचे आरोग्य हे चांगलं राहावं हा एक प्रामाणिक उद्देश त्याच्या मागचा आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आपण स्पॉट तयार केलेले आहे.
ते स्पॉट व्यवस्थित आहे नाही याची सगळं आपण सखोल चौकशी करत असतो. कधी वेळ मिळाला तर आपण तिथं स्वतः जाऊन बघतो किंवा गावातल्या मंडळींना सांगतो की स्पॉट असेच राहिले पाहिजे. अग्नी, जल, वायू, आकाश हे आपले जे पंचतत्व आहे याची एकदम माहिती आपण गावागावातल्या लोकांना, तरुण पिढींना देत असतो. हे अभियानात जेव्हा आम्ही भाग घेतला तेव्हा माझी वसुंधरा म्हणजे काय नेमकं लोकांना हेही माहीत नव्हतं. पण आता त्याची जनजागृती होत आहे, लोकांना कळत आहे. लोक आपल्या स्वतः आपल्या अंगणात झाडं लावत आहे. तसेच आम्ही बांबूचं एक प्रोजेक्ट घेतला आहे मनरेगाच्या अंतर्गत. आता तिथे 1000च्या वर झाडं, बांबूची झाडं आम्ही लावलेली आहे. एकंदरीत या अभियानातून काहीतरी एक वेगळं म्हणजे घडत आहे. गाव प्रसन्न दिसत आहे. गावात रंगरंगोटी झाल्यामुळे गावाला एक नवीन वेगळं रूप प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद.